एकदा एक मुलगा एका गार्डन मध्ये बसला होता आणि त्याच्या खूप जवळपास एक कुत्रा, फार मोठा दिसणारा कुत्रा होता आणि तो कुत्रा 5 फुटाच्या अंतरावर त्याच्याजवळ बसला होता आणि हा मुलगा आपलं काहीतरी वाचत होता गार्डनमध्ये. त्या गार्डनमध्ये फिरणारे, येणारे, जाणारे जे होते त्यापैकी एक व्यक्ती त्याच्याकडे आली आणि त्या व्यक्तीने विचारलं की हा कुत्रा चावतो का? तो म्हणाले की हा कुत्रा, माझा कुत्रा चावत नाही. त्याने असं उत्तर दिलं. मग म्हणे याचा जर मी काही थोडासा त्याच्या अंगावर हात वगैरे फिरवला तर चालेल का? हा, माझ्या कुत्र्यावर हात फिरवला तरी चालेल म्हणे. मग तो खाली वाकला आणि त्याने त्याच्या डोक्यावर हात जसा फिरवायला लागला तर कुत्राने घोर केलं आणि लगेच त्याचा हात पकडला. तो म्हणाला, अरे तू म्हटलं ना की तुझा कुत्रा चावत नाही. हा म्हणे, माझा कुत्रा नाही चावत. मग हा तर चावला, हा कुठं म्हणे माझा कुत्रा आहे. आपल्या आपल्या मनामध्ये जे विचार असतात त्या विचारामुळे समोरचं जे दृश्य असतं ते आपल्यासाठी अस्पष्ट होतं. ते इतकंच अस्पष्ट होतं की जेव्हा बिरबलाला विचारलं राजाने की आपल्या राज्यामध्ये किती अंध लोक आहेत, तर तो एकदा रस्त्यावरती कंदील घेऊन बसला आणि येणारे जाणारे त्याला विचारतात, अरे काय करतोय तू? आणि माफ करा, कंदील घेऊन नाही, तो काहीतरी शिजवत होता की काहीतरी. आणि येणारे जाणारे त्याला विचारत होते की तू काय करतोस? आणि तो म्हणायचा की तुम्हाला दिसत नाही का मी हे काय करतो? आणि जितक्या लोकांनी त्याला विचारलं की तू काय करतोस, त्या सर्वांचं त्याने आकडा राजाला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये एवढे अंध लोक आहेत. आणि हा प्रश्न आपण पुष्कळ विचारत असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा मला सुद्धा लोक विचारतात. ते चालू असतं, बघतो आपण काय करतो, तर काय करत आहे आणि मग ते जर मी हे करत आहे असं आपण सांगतो. तेव्हा हे एक अंधत्व आहे. आणि आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये या अंधत्वाविषयी पुष्कळसे किस्से आहेत, चमत्कार आहेत. आणि डोळे असून सुद्धा शारीरिकरित्या अंध असणं इतकंच केवळ नव्हे, तर डोळे असून शारीरिकरित्या, डोळे असून आध्यात्मिकरित्या सुद्धा अंधत्व असणं ही काही नवखी बाब नाही आहे. आपण लुकृ शुभवर्तमान याच्या 18व्या अध्यायामध्ये 35 ते 43 यामध्ये एक प्रभू येशू ख्रिस्ताने एका अंधाला बरं केलं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आला, त्याने त्याच्या जवळून प्रभू येशू ख्रिस्त जात आहे असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो ओरडून म्हणाला की माझ्यावर दया करा म्हणून. आणि जेव्हा प्रभूकडे त्याला आणण्यात आलं तेव्हा प्रभूने त्याला विचारलं की तुझ्यासाठी मी काय करावं? तेव्हा त्याने प्रभूला उत्तर दिलं की मला बघायला पाहिजे, मला दृष्टी पाहिजे, मला बघायला पाहिजे. आणि ही प्रार्थना खूप समर्पक आहे. आणि म्हणून आजच्या विषय ज्याच्याविषयी आपण बघत आहोत ती हीच एक प्रार्थना आहे की प्रभू मला बघायला हवं, मला दृष्टी हवी. पण याही पेक्षा थोडेस पुढचं पाऊल जाऊन आपण ही प्रार्थना करत आहोत की हे प्रभू माझ्या अंतःकरणाचे डोळे उघड, माझ्या अंतःकरणाच्या डोळ्यांना उघडून मला दिव्य दृष्टी दे. सो ओपन द आईज ऑफ माय हार्ट लॉर्ड, आजचा हा आपला विषय आहे. दुसरे राजे 6वा अध्याय 6 ते 8 ते 23 मध्ये एका निराळ्या अंधत्वाविषयी आपण बघतो. आणि ते अंधत्व असं होतं की त्या माणसाने देवाचा जो एक प्रचंड आविष्कार होता, एक करिश्मा होता, तो त्याला दिसला नाही. त्याच्या शारीरिक नजरेने त्याला तो दिसला नाही. जेव्हा आरामाचा राजा हा इस्रायलवरती चढाई करून आला आणि अलिशा तेव्हा संदेष्टा होता. अलिशाला कळायचं, देव त्याला सांगत असे काय काय होतं आजूबाजूच्या घडामोडी आणि इस्रायलाच्या बाबतीत जे काय होतं अगोदरच त्याला त्याची न्यूज कळत असे.
तेव्हा त्याने राजाला सांगितलं, इस्रायलच्या राजाला, की अमुक ठिकाणी तो आहे, त्या रस्त्याने तू जाऊ नको, तिकडे तू जाऊ नको, धोका आहे म्हणून. आणि यावेळेस अलिशा दोथान या ठिकाणी होता. तर दोथान म्हणजे 2 विहिरी, 2 वेल्स. आणि आज सुद्धा हे शहर त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी विहिरी आहेत. आणि याच्याविषयी अजून एक माहिती द्यायची झाली तर ही एक ऐतिहासिक जागा आहे. आणि या ऐतिहासिक जागेच्या त्याच ठिकाणी योसेफाला त्याच्या भावांनी विकलं. जे त्या ठिकाणी तो एक रस्ता होता, जे ट्रेडर्स होते त्यांच्यासाठी तो एक रस्ता होता. तिथून जात असताना मग शेवटी त्याला विकलं, त्याला वास्तविक मारून टाकायचा त्यांचा इरादा होता, पण त्यांनी त्याला नंतर विकलं, कारण त्यांच्या भावापैकी एकाने सांगितलं की त्याला मारू नका म्हणून. हे आपल्याला आता सुद्धा जे आपण बघितलं की अलिशा त्या ठिकाणी होता. आणि जेव्हा राजाला कळलं की याला कसं कळतं बाबा की आपण काय करणार आहोत म्हणून म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याने लोक पाठवले त्याला धरून आणण्यासाठी, की त्याला आणायचं आणि मारून टाकायचं म्हणून. आणि जेव्हा त्याने सैन्य पाठवलं तेव्हा त्याचा जो सर्वंट होता, गेहजी त्याचं नाव, गेहजीला त्याचं ते सर्व सैन्य दिसतं. तो खूप घाबरला आणि पळत पळत आपल्या मालकाकडे म्हणजे अलिशाकडे आला आणि त्याने सांगितलं, बापरे प्रचंड मोठं सैन्य आहे, तर आपलं काही खरं नाही म्हणून. आणि मग अलिशाने त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि ही प्रार्थना किती समर्पक आहे. अलिशाने प्रार्थना केली देवाला की देवा त्याचे डोळे उघड. आणि देवाने जेव्हा त्याला त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली, सुपर नॅचरल करिश्मा तो बघू शकला. आणि त्याने काय बघितलं, जेव्हा त्याने बघितलं तेव्हा सर्व तिकडं टेकड्यांवरती, डोंगरांवरती पूर्ण सैन्य दिसलं त्याला. आणि इतकंच केवळ नव्हे तर जे काही रथ होते ते अग्नीचे रथ होते आणि अवतीभोवती होते. आणि ही दिव्य दृष्टी त्याला त्या प्रार्थनेने मिळाली जी अलिशाने केली. त्याच्या शारीरिक डोळ्याने त्याला हे दिसलं नव्हतं, पण जेव्हा देवाने डोळे उघडले तेव्हा हा संपूर्ण नजारा त्याला दिसला. पण आपण रोमकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय 18 आणि 22 या वचनांमध्ये वाचतो की तेव्हाचे जे लोक होते, ज्यांना विदेशी लोक म्हटलेले आहे, जे देवाचे लोक नव्हते, जे देवावर विश्वास ठेवत नव्हते, ते लोक, त्यांना देवाने नजारे दाखवलेत, देवाचं रेव्हेलेशन त्यांना मिळालं. आणि स्पष्टरित्या देवाचं रेव्हेलेशन त्यांना मिळून सुद्धा त्यांनी देवाला ओळखलं नाही. आणि प्रभूचं वचन असं म्हणतं की त्यांना कुठल्याही प्रकारे तक्रार करण्यासाठी कुठल्याही प्रकारे कारण राहणार नाही, कारण देवाने सर्व प्रकारे त्याचं रेव्हेलेशन होण्यासाठी, त्याचं प्रगटीकरण होण्यासाठी, संपूर्ण रेव्हेलेशन होण्यासाठी पवित्र शास्त्रात नाही पण सृष्टीमध्ये निरनिराळ्या प्रकारे त्यांना दाखवलं की प्रभू आहे म्हणून, प्रभूचं अस्तित्व आहे, तो देव जिवंत देव आहे, तो कार्य करणारा देव आहे म्हणून. आणि म्हणून हे जे लोक जे स्वतःला खूप हुशार समजत होते, खूप स्वतःला सुज्ञ समजत होते, पण ते लोक मूर्ख शहाणे होते, कारण त्यांच्या शहाणपणामुळे त्यांना देव, खरा देव धावला नाही, सापडला नाही. पण प्रेषित पावलाच्या बाबतीमध्ये एक निराळी दिव्य दृष्टी प्रेषित पावलाला मिळाली. हे लोक जो अंध होते, ते अंधत्व त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेलं होतं. आणि म्हणून देवाचं सत्य आणि देवाचे चमत्कार, देवाची चमत्कृती याच्याकडे त्यांचे डोळे झाक होते, ते बघू शकत नव्हते. याच्या उलट प्रेषित पावलाकडे जर जेव्हा आपण बघितलं तेव्हा प्रेषित पावलाला सुद्धा एक त्याच्या डोळ्यावर झापड आलेलं होतं आणि ते धार्मिकतेचं झापड होतं. धार्मिकतेने त्याला अंध केलं होतं. कारण प्रेषित पाऊल आपल्याला माहित होतं मत आहे की तो जातीवंत होता. इतकंच केवळ नव्हे तर तो यहुदी, इब्री, परुशी हा असा जातीवंत असून सुद्धा यहुदी जो रब्बी होता गमेलियल, याच्या हाताखाली त्याने ज्ञानार्जन केलं होतं.
आणि सर्व देवाच्या ज्या आज्ञा होत्या, नियमशास्त्र, त्यामध्ये तो निपुण होता. सर्व काही त्याला माहीत होतं. आणि हा जो धार्मिक माणूस होता, त्याच्या धर्माने त्याला अंध केलं होतं आणि त्यामुळे, त्या अंधत्वामुळे त्याला स्पष्ट दिसत नव्हतं. इतका तो अंध झाला होता की मार्ग, सत्य आणि जीवन जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो त्याला माहीत नव्हता. तो त्याचा आणि त्याच्या लोकांचा छळ करत होता. पण प्रेषितांची कृत्याचं 9 अध्याय 11 ते 18 यामध्ये आपण त्याच्याविषयी असं वाचतो की तार्ससच्या रस्त्यावर, दमास्कसच्या रस्त्यावर तो असताना तो आपल्या खेचरावरून खाली पडला. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याला दर्शन दिलं आणि प्रभू बरोबर जे बोलणं चालणं झालं. प्रभूने म्हटलं, माझा छळ का करतो? आणि तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, म्हणजे प्रभूचा तो छळ करत होता. ख्रिस्ती लोकांना त्रास देणं म्हणजे देवाला त्रास देणं आहे, सरळ सरळ गणित आहे. तेव्हा त्याला प्रभूने खेचरावरून खाली पाडलं. आणि हे खूप समर्पक आहे की ज्या एका पातळीवर तो बसला होता, जी त्याची धार्मिक आणि जातीवंत उच्च पातळी होती, जी त्याच्या ज्ञानाची पातळी होती, त्या सर्व पातळीवरून खाली पाडलं देवाने त्याला. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर बोलला, त्याला एका लेव्हलवरती आणलं, एका अशा पातळीवरती आणलं की मग त्याला कळलं की तो कोण आहे, प्रभू कोण आहे. आणि मग त्याचे डोळे धुण्यासाठी सुद्धा त्याच्या डोळ्यावर झापड आलं होतं. त्याला देवाच्या माणसाकडे जावं लागलं आणि नंतर त्याला दृष्टी मिळाली. ही दिव्य दृष्टी त्याला मिळाली जेव्हा हे जे कवच होतं, सो कॉल्ड धार्मिकतेचं कवच, सो कॉल्ड जातीचं कवच, सो कॉल्ड ज्ञानाचं कवच, ह्याची झापड पडल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं. ही झापड पडली आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्याला दिव्य दृष्टी मिळाली. पण योहानाच्या आत्ताच या शुभवर्तमानामध्ये 5 अध्याय 31 ते 47 मध्ये आपण एका निराळ्या धार्मिक किंवा आध्यात्मिक अंधत्वाविषयी वाचतो. आणि हे जे अंधत्व आहे ते स्वतः निर्माण केलेलं आहे, प्रिज्युडिसेसमुळे ते निर्माण झालेलं आहे. आणि प्रिज्युडिसेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध, देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. योहान 5:31 ते 47 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काही कॅरेक्टरिस्टिक्स, काही गुणविशिष्ट सांगितलेले आहेत या स्पिरिच्युअल ब्लाइंडनेसचे, आध्यात्मिक अंधत्वाचे, की हे 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टी आहेत, या 4 गोष्टीमुळे माणसं अंध होतात, त्यांना बरोबर दिसत नाही आणि या अंधत्वातच ते राहतात. अंधत्व असून सुद्धा आपण अंधत्वात जगत आहोत याची त्यांना कल्पना नसते, त्यांना कळत नाही, जाणीव नसते. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कोणालाही कुठल्याही प्रकारचं कारण देता येणार नाही, कारण चार विटनेसेस, 4 साक्षी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सर्वांना आहेत. आणि पहिली साक्ष योहान बाप्तिस्मा करणाऱ्याची. योहान बाप्तिस्मा करणारा या आपल्याला माहित आहे की तो नॅझरीन होता आणि पश्चाताचा बाप्तिस्मा गाजवत यार्दे नदीच्या तीरी तो उपदेश करत होता. त्याच्याकडे लोकांचा लोंढा येत होता आणि तो त्याचं म्हणणं होतं की पश्चातापास योग्य अशी तुम्ही फळं द्या. आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे वळत होते, त्याच्यावर विश्वास ठेवत होते, त्याच्याकडून त्यांनी बाप्तिस्मा घेतला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्याकडे बाप्तिस्मा करण्यासाठी आला. तेव्हा दुरून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवून लोकांचा पूर्ण नजर त्याच्याकडे केंद्रित केली, पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि तो म्हणाला की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. आणि तो म्हणाला की ज्याच्या पायाचा बंद सोडण्यासाठी मी अयोग्य आहे, तो माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यानं पुढे असं म्हटलं की त्याची वृद्धी व्हावी, माझा ह्रास व्हावा, अशी साक्ष त्याने दिली. त्या साक्ष देणाऱ्या योहानावरती त्यांचा विश्वास होता, त्याला ते मानत होते. पण त्याने जी साक्ष दिली प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ती ते मान्य करायला तयार नव्हते.
म्हणजेच मग त्यांनी योहानावर पण सुद्धा विश्वास ठेवला नाही आणि योहानाच्या साक्षीवर सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि ही फार मोठी साक्ष प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची या सर्व लोकांना माहीत होती. ज्या योहानाला ते पानाने वागवत होते, ज्याचा त्यांनी संदेष्टा म्हणून आदर केला, त्याची साक्ष त्यांनी मान्य नाही केली. अर्थातच पर्यायाने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार त्यांनी केला नाही. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की दुसरी साक्ष माझी सर्व लोकांनी बघितलेली आहे ते म्हणजे माझी कृत्य. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी चमत्कार केले आणि त्याच्या कृत्यामध्ये चमत्कार आणि त्याचं शिक्षण हे सर्वांना माहीत होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारचे चमत्कार केले, आजारच नाही पण जे काही शारीरिक रोग होते ते त्यांनी बरे केले. लाजरसारखा माणूस सुद्धा 4 दिवसापासून मृत पडलेल्या त्याचं शरीर त्याने सचेतन केलं, त्याला जिवंत केलं. ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृत्यांची साक्ष सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे. पण हे बघत असताना सुद्धा परुषी आणि सदुकी लोक, शास्त्री लोक ते विश्वास ठेवत नव्हते. 9वा अध्याय योहान शुभवर्तमानाचा जेव्हा एका अंधाला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं आणि त्याला सांगितलं की कोणाला सांगू नको म्हणून, तो ज्या गावभर जाऊन सर्वांना सांगितलं, तो त्यांच्या समोर असून सुद्धा ते त्यावर विश्वास न ठेवता प्रभू येशू ख्रिस्तावर आक्षेप घेत होते. इतके ते डोळ्याने अंध झाले होते. त्यांच्या धार्मिकतेमुळे, सोकर धार्मिकतेमुळे ते अंध झाले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की तिसरी साक्ष खुद्द देवाने त्याच्याविषयी दिलेली आहे आणि ही साक्ष 3 वेळेस लोकांनी त्यांच्या कानाने ऐकलेली आहे. पहिल्या वेळेस जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला. मत्ती सुवर्तमान 3रा अध्याय 16 आणि 17 यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की जेव्हा पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर उतरला तेव्हा देवाने असं म्हटलं, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी माझा आत्मा संतुष्ट आहे. हे केवळ योहानाने ऐकलं, हे सर्वांनी ऐकलं. दुसऱ्या वेळेस देवाने साक्ष दिली तेव्हा त्याचे शिष्य त्या ठिकाणी होते, पेत्र, याकोब आणि योहान. आणि त्यावेळेस जेव्हा सर्व प्रभू येशू ख्रिस्त प्रज्वलित झाला आणि त्या पूर्ण त्याचा झगा प्रज्वलित झाला, त्या ठिकाणी मोशे होता सुद्धा, हे आपल्याला माहित आहे. ते आपल्याला वाचायला मिळतं लूका शुभवर्तमान 9वा अध्याय 29 ते 35 मध्ये. तेव्हा त्यावेळेस त्याच्या रूपांतराच्या वेळेस, ट्रान्सफिगरेशनच्या वेळेस देवाने साक्ष दिली आणि देवाने काय म्हटलं, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. आणि तिसऱ्या वेळेस योहान शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 28 आणि 30 मध्ये देवाने साक्ष दिली आहे. आणि जेव्हा प्रभूने प्रार्थना केली की देवा तू तुझ्या नावाचं गौरव करून घे, तेव्हा त्याचं प्रत्युत्तर म्हणून, त्याचं उत्तर म्हणून देवाने म्हटलं की मी हे गौरविलय आहे आणि मी ते अधिक परत गौरवणार आहे. चौथी जी साक्ष आहे ती साक्ष आपल्याला वाचायला मिळते, ती म्हणजे पवित्र शास्त्र. आणि त्या सर्व लोकांकडे नियमशास्त्र होतं. 29, 39 आणि 40 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही शोधून बघा पवित्र शास्त्र, तुम्ही स्क्रिप्चर शोधून बघा, त्यामध्ये सुद्धा माझ्याविषयी सांगितलेलं आहे. तुम्ही नीट वाचा ते, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सापडतो. पण तुम्ही नीट वाचायला पाहिजे, तुम्ही वाचत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सर्व जुन्या करारामध्ये प्रॉफेसीज आहेत. विशेषतः यशाच्या पुस्तकात आपण वाचतो 7वा अध्याय आणि 9वा अध्याय, यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तो येणार आहे, शांतीचा राजा तो येणार आहे, कसं त्याचं राज्य प्रस्थापित करणार आहे. अंधारात बसणाऱ्या लोकांनी प्रकाश बघितला, ही याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ते सर्व लिहिलेलं आहे. इतकंच केवळ नव्हे तर हा शांतीचा राजा येणार आहे, इमॅन्युअल त्याचं नाव आहे, तो आम्हाबरोबर देव असणार आहे. त्याच्याविषयी दानियेलाच्या पुस्तकात लिहिलेलं, त्याच्याविषयी उत्पत्तीच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं. आणि हे त्याने ऐकून सुद्धा, वाचून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते वळू शकले नाहीत, कारण हे जाणून बुजून अंधत्व स्वतः स्वीकारून त्या अंधत्वात राहण्याची त्यांची एक प्रकारची अनोखी तऱ्हा होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या या 4ही साक्षी सर्वांसाठी तेव्हा उपलब्ध होत्या. ह्या 4ही साक्षी आपल्यासाठी
उपलब्ध आज आहेत का? नक्की आहे. पण आता आपण अशा विश्वात राहतो की त्या काळच्या लोकांना जुना करार होता, नियमशास्त्र होते. आपल्याला पूर्ण बायबल आहे, पवित्र शास्त्र. जुना करार 39 पुस्तकं, नवीन करार 27 पुस्तकं, एकूण 66 पुस्तकं आपल्याला आहेत. आपल्याला उत्पत्तीपासून जे काही घडलं ते रेव्हेलेशन पर्यंत आणि सर्व सिनॉप्टिक ग्लॉसेस आहेत, जे सर्व शुभवर्तमान आहे त्याचे शेवटचे आहे. आणि रेव्हेलेशन काय होणार आहे याच्याविषयी आपल्याला माहित आहे. दावीद म्हणतो की मला इतर लोकांपेक्षा फार ज्ञान आहे. ते ज्ञान जे आपल्या लोकांना आहे की पुढे काय होणार आहे, माणसाचं जीवाचं काय होणार आहे, त्याच्या आत्म्याचं काय होणार आहे, कुठली सृष्टी असणार, स्वर्ग पृथ्वी यामध्ये कुठल्या प्रकारचे बदल होतील, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र कधी येणार आहे, या सर्वांविषयी आपल्याला आता ज्ञान आहे. म्हणजे आपल्याला ज्या चारही साक्ष आपण बघितलेल्या आहेत त्या तर माहित आहे, याच्या पुढे आपल्याला देवाचं रेव्हेलेशन मिळालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णपणे. तेव्हा आता आपल्याकडे काही कारण नाही. आपल्याला अंधत्व जाणून बुजून अंधत्व घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पासून दूर राहण्याचं कारण नाही. या आगमन समयामध्ये परत परत प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे याची आपण आशा करत आहोत, आपण अपेक्षा करत आहोत, आपण वाट पाहत आहोत. आणि या आगमन समयामध्ये आपण दोन गोष्टींचं स्मरण ठेवत असतो की प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला, त्याचं पहिलं येणं झालेलं आहे. पण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिला अध्याय 11 आणि 12 या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो जगात आला तर जगाच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. तो स्वकीयांकडे आला, स्वतःच्या लोकांकडे आला, तर स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि हे आता लागूकरण आपण केलं की प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, जगाच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. समोर फक्त आहे अतर्मिन लागून पडतं. तो देवाच्या लोकांकडे आला, स्वकीयांकडे तो आला, त्याच्या घरच्या लोकांनी त्याच्या नावाने ओळखले जाणारे ख्रिस्ती तुम्हाला आणि मला, आपल्याकडे तो आला तेव्हा त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि हा प्रश्न फार मोठा आहे की जगाचे लोक तर ओळखत नाही, ठीक आहे, पण सर्व जगाच्या लोकांना देवाचं प्रगटीकरण हे त्याने सृष्टीमध्ये ठेवलेलं आहे. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. आणि कुठेही असं नाही की निर्माता नाही आहे म्हणून हे आपल्याला कळणार नाही. निर्मिती आहे, निर्माता आहे, देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याचं पूर्ण मूर्तिमंत प्रगटीकरण आहे. जगाचे लोक तरी ओळखत नाही, अंधत्वामध्ये आहेत, जाणून बुजून अंधत्व घेतलेलं आहे, त्यांच्या डोळ्यावर झापड आहे. पण आपलं काय? त्याचे लोक या आगमन समयामध्ये वर्षानुवर्ष आपण आगमन समयात येतो आणि प्रभू येऊन गेला आणि येणार आहे याची आठवण करतो. आपण आगमन समयाच्या कॅन्डल्स प्रज्वलित करतो. आपण सर्व प्रकारचे जे काही लागणारे सर्व गोष्टी आहेत त्या आपण घरामध्ये आणतो आणि सेलिब्रेट करतो. खूप चांगली गोष्ट आहे. पण तो स्वकीयांकडे आला आणि स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. हा एक फार मोठा प्रश्न माझ्या समोर आहे की आपण जे लोक आहोत आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे की नाही. आपलं जीवन कदाचित हे जखडलेले असेल येणाऱ्या कारणामुळे, आणि सर्व कारण एकत्र केले तर त्याचं एकच शब्द, एकच डेफिनेशन, एकच परिभाषा आपण सांगू शकतो, ते म्हणजे पाप. देवाच्या अपेक्षेच्या विरुद्ध राहणं. त्याची जी अपेक्षा आपल्यासाठी तोपर्यंत त्या पातळीपर्यंत न येणं, ज्या गोष्टी करू नये त्याच नेमक्या करणं, ज्या करायच्या त्या करू नये, आपण आपल्या हातून होत नाही, अशा सर्व कमिशन आणि ओमिशनच्या अवस्थेमध्ये आपण राहतो. आणि या पापामुळे हे झापड येतं आणि ते आपल्याला दूर ठेवतं. पुष्कळदा स्वतःवर आपलं प्रेम इतकं असतं आणि आपल्याकडे जे आहे त्यावर आपलं प्रेम इतकं भरपूर असतं की याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. पैसे आहेत, देवाची आठवण नाही. सर्व आपण सुखी आहोत, देवाची आठवण नाही.
सर्व काही व्यवस्थित चालू आहे, देवाची आठवण नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, आपण स्वतः, आपण जे कोणी आहोत, आपल्याकडे जे काही आहे, याच्यामुळे आपल्यामध्ये आणि देवामध्ये एक मोठी भिंत उभी राहायला लागते. आज आपण अशा अवस्थेमध्ये आहोत की आपल्याला सर्व काही स्पष्ट प्रगटीकरण झालेलं आहे. तेव्हा आज माझा हा प्रश्न आपल्या सर्वांना आहे की आपला विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त एकदा येऊन गेलेला आहे, म्हणून गव्हाणीमध्ये त्यांनी जन्म घेतला, लोकांना ख्रिस्त येशू पापी लोकांस तारायस या जगामध्ये आला, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. आणि योहान 1:11 आणि 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, जगाने त्याला ओळखलं नाही, 11 स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, पण 12 वचन असं म्हणतं की ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्या सर्वांस, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या देवाने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. आपण त्याची मुलं आहोत, त्याला अब्बा म्हणून हाक मारू शकतो आपण, कारण तो आपला प्रेमळ पिता आहे. आज शेवटचं एक उदाहरण देऊन मी बंद करतो, आणि ते उदाहरण आहे जॉन न्यूटनचं. जॉन न्यूटन हा ब्रिटिश ट्रेडर होता, आणि एकदा तो आपल्या जहाजामध्ये बसलेला असताना फार मोठं वादळ उठलं, आणि तो ट्रेड कोणाचा करत होता? गुलामांचा ट्रेड करत होता. आणि गुलामांना जे ट्रेडर्स होते ते फार वाईट रीती हलाखायचे, त्यांना वागणूक देत असत, मारत असत, चाबूक असत त्यांच्या समोर, आणि गुलाम त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसायचं. आणि ह्या ट्रेडवर, हा ट्रेड त्याचा होता, हा व्यवसाय त्याचा होता. मला वाटतं व्यवसाय फार चांगला शब्द आहे, धंदा होता हा गुलामांचा. आणि म्हणून 25 वर्षानंतर जेव्हा हे वादळ सुटलं, त्यानंतर त्या वादळामध्ये इतकं प्रचंड ते वादळ होतं की असं वाटलं की सर्वच्या सर्व बुडतील, पण ते चमत्कारिक रीतीने वाचले. त्या काळामध्ये अद्यावत जशी जहाजं होती तशी नव्हती, कारण हा काळ तो 24 वर्षानंतर पाळत झाला, त्याचा पालट झाला 1753-73. तो जो काळ होता, अद्यावत उपकरणं नव्हती, पण त्याच्यामध्ये बदल झाले, आणि प्रभूने त्याच्या डोळ्यावरचं सापड काढलं. इतरांना गुलाम म्हणून धंदा करणारा हा माणूस प्रभू येशू ख्रिस्ताचा गुलाम झाला. आणि एका नवीन वर्षाच्या वेळेस त्याने ज्या देवाच्या वचनावर उपदेश करण्यासाठी जो विषय निवडला होता, तो निवडला होता विश्वासाचा, आपल्या विश्वासाचा आढावा आणि आपली अपेक्षा. फेथ रिव्ह्यू अँड एक्सपेक्टेशन्स. विश्वासाचा आढावा आणि अपेक्षा, यावर त्याने प्रीच केलं. आणि हाच तो ग्रस्त आहे जॉन न्यूटन. त्याने त्याच्या अनुभवातून एकेकाळी तो गुलामाचा धंदा करणारा माणूस आता गुलाम झाला, त्याच्यात जो बदल झाला, त्याच्यासाठी त्याने ते गाणं लिहिलं, अमेझिंग ग्रेस, हाऊ स्वीट दॅट साऊंड्स, that saved a wretch like me. I once was lost, but now I'm found, was blind, but now I see. मी ब्लाइंड होतो, पण आता मला दिसतं. मी हरवलेला होतो, पण मी आता सापडलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधायास आणि ताराव्यास या जगामध्ये आला. प्रभू करो आणि हाच अनुभव आपल्या सर्वांचा होतो. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ पित्या, आम्ही तुझे मनापासून उपकार म्हणतो, कारण तुझं दिव्य दर्शन होण्याचे सर्व प्रकारे आम्हा सर्वांसाठी तू सुव्यवस्था केलेली आहे. आणि या जगामध्ये, आमच्या हातामध्ये असलेल्या बायबलमध्ये तू स्वतः तुझं प्रगटीकरण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये करून पूर्णपणे स्वतःला आम्हाला तू दाखवलेले आहेस, आम्हाला प्रगट केलेला आहेस. तुला विनंती करतो परमेश्वरा, की या तुझ्या वचनावर विश्वास ठेवून, या तुझ्या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रगटीत करण्याच्या सर्व गोष्टींवरती, सर्व साक्षींवरती विश्वास ठेवून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला या आगमन समयामध्ये परत एक वार आपल्या अंतःकरणामध्ये घ्यावं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा गुलाम म्हणून
पूर्णपणे दिव्य दृष्टी प्राप्त करून घेऊन या जगामध्ये तुझी मुलं म्हणून जगावं असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून स्वीकार. आमेन.